पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, लाखो प्रवाशांचे हाल, बस सेवा विस्कळीत। मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट बस सेवेवर आज मोठं संकट ओढवलंय। विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील बस सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नेमक्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि यांचा प्रवाशावर काय परिणाम होतोय, पाहूया या विशेष वृत्तातून। मुंबईतील बेस्ट उपक्रमातील विविध कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कामगार कृती समितीनं आज 19 जून पासून बेमुदत संप सुरू केलाय। सकाळपासून अनेक मार्गांवरील बस फेऱ्या रद्द झाल्या असून काही मार्गांवर बस सेवा अत्यंत मर्यादित स्वरूपात आहे। त्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कर्मचारी संघटनांनी वेतन कराराची अंमलबजावणी, निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीनं अदा करणे, रिक्त पदांची भरती, कंत्राटीकरण बंद करणे, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करणे, तसेच बेस्टच्या मालकीच्या बसांची संख्या वाढवणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन छेडलं आहे। संपामुळे मुंबईतील प्रमुख बस स्थानक, डेपो आणि मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे। अनेकांना रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय। यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झालाय। प्रशासनानं नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना सुरू केल्या असून काही अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्यानं संप किती दिवस चालणार याबाबत अनिश्चितता कायम आहे। कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर सरकार आणि प्रशासन काय निर्णय घेते, तसेच मुंबईकरांना या संपातून कधी दिलासा मिळतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.